पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 1। श्री आदिशक्ती तुळजा भवानी। हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड वंशासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवाने ये। सुदीन सुवेळ मी शिवाजी राजाचं आख्यान मांडतोय, आई तू ऐकायला ये। मोरगावच्या मोरेश्वरा आशीर्वादा ये, शिंगणापूरच्या महादेवा डोलायला ये, जेजुरीच्या खंडेराया ड्युटी घेऊन ये, गोमांतकचे म्हाळसाई बुधली घेऊन ये, कोल्हापूरचे आई माझ्या पाठराखणी ये, चुकलं माकलं तर तू मला सुचवायला ये। महाराष्ट्राच्या गंगांनो या, कृष्णा गोदा पवनांनो या, पूर्णे वर्धे इंद्रायणी ये, तापी भीमे पुष्पावती ये, दूधसागरा फेसाळत ये, राजापूरच्या ये गंगे ये, सहस्र शीर्षा सह्याद्री ये, सात कड्यांसह सात पुड्या ये, किल्ल्यांच्या तटकोटांनो या, प्रचंड अवघड बुरुजांनो या, जलदुर्गांनो दर्यासह या, तुफान गर्जत लाटांनो या, देवदेवतांनो संत सज्जनांनो, महाराष्ट्र कुळीच्या कुळवंतांनो या, अवघे अवघे या। मी शिवाजी राजाचं चरित्र गातोय, तुम्ही ऐकायला या। हे नवनवोन्मेष शालिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, अभिनव वाग विलासिनी, वीणा वागिनी विश्वमोहिनी, महाराष्ट्र शारदे ये। मी महाराष्ट्र रसात शिवाजी राजाचं चरित्र गातोय, तू ऐकायला ये। आता केवळ तुझ्याकरता मी खोळंबलोय, तू वीणा छेडीत छेडीत ये। या भूमीत घनदाट दंडकारण्य माजलं होतं। या दंडकारण्याला पहिला संस्कृतीचा स्पर्श झाला प्रभू रामचंद्रांच्या पावलांनी। रामधनुष्याच्या पहिल्या टणत्कारानं इथलं दिग्विजयाचं युग सुरू झालं। लंकेवरची स्वारी इथून निघाली। या दंडकारण्याचा हळूहळू महाराष्ट्र होत गेला। धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, औदार्य इथे विकसित होत गेलं। चतुरंग सेना सज्ज झाल्या, पंडित सभा तत्वमंथन करू लागल्या, कर्तृत्वान मनगटातून इतिहास घडू लागला। शूरांनी, कवींनी, राजांनी, मुत्सद्यांनी, पंडितांनी, शेतकऱ्यांनी, शिल्पकारांनी, स्त्रियांनी आणि संतांनी सर्वांनीच मोठ्या भक्तिभावानं आणि हौसेनं महाराष्ट्र सर्वांग सजवला। शातवाहनांपासून शिलाहारांपर्यंत अनेक राजघराण्यांनी इथं धर्मराज्य केली। राष्ट्रकूट, चालुक्य, आभील, सेंद्रक, कलचुरी, वाकाटक, कदंब, यादव आदी सर्व राजकुलांनी राजकर्तव्याचं आपलं माप महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर ओतलं। कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केले। शिल्पकारांनी कैलास काव्य काळ्या कातळात कोरले। वेरूळचं शिल्प म्हणजे मूर्तिमंत देवसभा। इथं त्यांनी दगडांना हसायला लावलं, दगडांना रडायला लावलं, दगडांना नाचायला लावलं। शातवाहनांपासून देवगिरीच्या सम्राट रामदेवराव यादवांपर्यंत कलेकलेनं महाराष्ट्राचं वैभव वाढतच गेलं। इसवी सन पूर्व 200 पासून इसवी सन 1271 पर्यंत हे वैभव चढतं वाढतच राहिलं। या प्रासादावरती शिखर चढवलं महादेव राय यादवान। महाराष्ट्राच्या जीवनातील सर्व विषयांची दालनं समृद्ध झाली, उणीव कुठं उरलीच नाही। महादेव राय स्वतः रुद्रासारखा शूर होता। तो स्वतःला श्री पृथ्वीवल्लभ द्वारावती पुरवराधीश्वर परमेश्वर म्हणवित असे। इतर राजे त्याचं नाव ऐकूनच थरकापत, परंतु हृदयानं आणि नीतीनं तितकाच तो थोर होता। प्रजेवर त्याचं आणि त्याच्यावर प्रजेचं अतिशय प्रेम होतं। तो शूर होता पण क्रूर नव्हता, त्याचं व्रतच होतं। अयम शिशुस्त्री शरणागतानाम हंता महादेव नृपो न जातु। प्रतिस्पर्ध्यांच्या बायका मुलावर आणि शरणागतावर राजा महादेव राय यादव शस्त्र उगारीत नाही,
हा याचा अर्थ. हा होता यादवांचा दरारा. आणि वैभव ते तर रत्नाकरासारखा अथांग होतं. सा संपत्त दिदम यशो बलमिदम सोयम प्रतापो महा नैकेकम पृथ्वी भृतो भुईमहा देवस्य लोकोत्तरम. पृथ्वीवरील राजांमध्ये जी संपत्ती, जो प्रताप, जे बल, जे यश लोकोत्तर म्हणून असेल ते सर्व महादेवरायाच्या ठिकाणी एक वटलाय. अशी या यादवांची वैभवाची कीर्ती होती. देवगिरीच्या यादव साम्राज्यात भिल्लम, सिंघण, कृष्ण, महादेवराय यांच्यासारखे प्रतापी राजे झाले. खोलेश्वर, बिचणदेव, शंकर यांच्यासारखे पार्थ पराक्रमी सेनापती झाले. मुकुंदराज आणि चक्रधरासारखे महात्मे झाले. भास्कराचार्य आणि लक्ष्मीधरासारखे खगोलशास्त्रज्ञ झाले. केशव आणि धनीशासारखे महान वैद्यराज झाले. अनंतदेव, अमलानंद आणि चंगदेव यांच्यासारखे विद्वान तत्वज्ञ झाले. शारंगधरासारखे संगीत रत्नाकर झाले. नृसिंह, नरेंद्र, शैल्य यांच्यासारखे प्रतिभावान कवी झाले. शिवाय शिल्प, नृत्य आणि स्थापत्य यांच्यासारख्या कलात आणि विद्यात अनेक उपासक यादव छत्राखाली निवांत साधना करीत होते. महाराष्ट्राच्या कलेची, विद्येची आणि श्रीमंतीची कीर्ती खूप दूरवर पसरली. वैभवाच्या शिखरावर कळसच चढवाचा राहिला होता फक्त, आणि तोही चढला. आता 12व्या शतकाचं शेवटचं दशक नंदनवनासारखं बहरून मोहरून घमघमत होतं. देवगिरीच्या द्वारकेभोवती महाराष्ट्राचं गोकुळ गजबजलं होतं. यादवांची देवगिरी खरोखरच सोन्याची द्वारका शोभत होती. वैभव दुधासारखं उतू जात होतं. संपत्तीनं देवगिरीचे कोश तुडुंब भरले होते. यावेळच्या यादव राजाचं नाव होतं राजा रामचंद्र यादव. हाच तो विख्यात रामचंद्रदेव यादव. देवगिरीच्या राजसभेत तो देवेंद्राच्या दिमाखात प्रवेश करी. तारस्वरात त्याची राजबिरुदावली उद्घोषित केली जात असे. श्रीमत प्रौढ प्रताप चक्रवर्ती देवगिरीवर पुरंदर एकांग वीराभिधान सकल गुणनिधान गुरुजर कुंजर दलन कंठीरव यादव कुल कमल कलिका विकास भास्कर कल्पमहीरुह महाराजाधिराज श्री रामचंद्र नरेंद्र महाराज. असा यशकीर्ती प्रताप महिमा होता या महाराष्ट्र राजाचा. महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती. राजासारखं राज्य होतं. महाराष्ट्र कल्पवृक्षाच्या तळवटी नांदत होता. देवगिरी, पाटण, पैठण, सिन्नर, धाराशिव, मेहकर, वाशिम, नाशिक ही सारी नगरं सौंदर्य संपन्न आणि वैभव संपन्न होती. शिल्प सौंदर्यानं तिळतिळ नटलेली देवालय, दीपस्तंभ, भव्य अट्टालिका, उत्तुंग सौध, नद्यांचे विस्तृत आणि प्रेक्षणीय घाट, विशाल तलाव, सुंदर विहिरी आणि रमणीय उद्यानं इथं अनंत होती. देवालयात मेहकरच्या शारंगधरासारख्या, शेंदुर्णीच्या त्रिविक्रमासारख्या आणि एलिशपूरच्या कार्तिकेयासारख्या लावण्यमय मूर्ती भक्तांना वेळ लावित होत्या. इथं बाजारपेठा श्रीमंत होत्या. लग्नात विहिणी रुसत त्या पैठणच्या भरजरी पैठणी करताच. पैठणात अत्यंत उंची आणि कलापूर्ण अशी रेशमी आणि भरजरी वस्त्र तयार होत असत. अशोकाच्या वेळेपासून पैठणच्या वस्त्रांची कीर्ती जगात गाजत होती. राजे लोक आहेर देण्यासाठी पैठणच्या वस्त्रांची आणि अलंकारांची निवड करीत. दगडावरती नक्षी कोरण्यात आणि कापडावरती कशिदा विणण्यात शिल्पकार आणि विणकर ह्यांच्यात जणू स्पर्धा लागली होती. दोघांच्याही बोटावर सरस्वतींनी प्रसन्न फुंकर घातली होती. खेडीपाडी आनंदात होती. भीमा, पूर्णा, कृष्णा, वर्धा, गोदा या प्रसन्न वाहत होत्या. सह्याद्री आणि सातपुडा निवांत पहुडले होते. घरोघरचे नंदादीप प्रशांत तेवत होते. अंगणातली तुळशी वृंदावनं मंजिऱ्यांनी डवळून डोलत होती. ओसरीवरचे झोपाळे मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते. उखळा जात्यांचे गळे धान्यांनी दाटून येत होते. दूध दुप्त विकायची आणि विकत घ्यायची चालच नव्हती. घरोघरच्या राधिका पहाटे उठून रांगोळ्या करून
टाकांचे डेरे घुमवीत होत्या. गोठ्यात गाई वासरांची दाटी होती. सांज सकाळ इथं नंदाजी तेवत होते. गृहिणी गोग्रास घातल्याशिवाय जेवत नव्हत्या. नद्यांच्या घाटावर धुणी धुता धुता स्त्रियांच्या हातातलं सोनं जायफळासारखं झिजत होतं. घाटांच्या पायऱ्या सोन्याच्या किसानं पिवळ्या होऊन चकाकत होत्या. एखाद्याला वाटावं, यादवांच्या राज्यात नद्यांचे घाटही सोन्याचेच. कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती. दाराला कड्या नव्हत्या, कुलपांची ओळख नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. पोरं बाळ, लेकी सुना, शेतभात, गुरवास्त्र आणि पशुपक्षी आनंदात होते. अगदी झाडं झुडपं सुद्धा फक्त वाण होती याचकांची. महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. सरस्वती आपल्या चारही हातांची ओंजळ करून ज्ञान ओतीत होती. विद्येचा सुगंध देवगिरीच्या राजसभेत घमघमत होता. हेमाद्री आणि बोबदेव हे तर महापंडित, ते राजसभा शोभवीत होते. बृहस्पती आणि शुक्र जणू तारांगणी तळपत होते. देवगिरी, पैठण, नाशिक ही तर मोठी नगरच होती. तिथे विद्यावंतांची गर्दी असावी यात काय आश्चर्य. परंतु नेवाशासारख्या एका खेड्यातही ब्रह्मविद्येचा सुकाळ प्रगटला होता. प्रत्यक्ष सरस्वतीच एका लहान मुलाशी काव्यकल्पनांचा सारीपाठ खेळत होती. त्या मुलाचं नाव होतं ज्ञानेश्वर. डाव ऐन रंगात आला होता. विणीच्या तारा सप्तसुरात झंकारत होत्या. त्या तालावर ज्ञानेश्वर अभिनव वाघविलासाचे फासे पैज लावून लावून फेकीत होते. फेकता फेकता हात उंचावून मोठ्याने गरजत होते, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. आणि प्रतिभेचं प्रत्येक दान पडत होतं ज्ञानेश्वरांना अनुकूलच. महाराष्ट्र शारदा देहभान विसरून नृत्य करीत होती. भगवद्गीतेचे एक देशिकार लेणं साकार होत होतं. शृंगारासारख्या मिजाज खोराची मिजाज पार उतरली होती. शांत रस शृंगाराच्या माथी नाचत होता. शके 1272 गोदावरीच्या दक्षिणकुली श्री महालयाच्या क्षेत्री नेवासे येथे ज्ञानेश्वरांच्या पुढे बसलेली महाराष्ट्र मंडळी तल्लीन झाली होती. किती तल्लीन. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकड कोवळे, वेचिती मने मावाळे चकोर तलगे. इतक्या हळुवारपणे हा अमृतानुभव ही श्रोते मंडळी अनुभवित होती. ज्ञानेश्वर तल्लीन झाले होते, श्रोतेही तल्लीन झाले होते. शांत रसात ते न्हात होते. शांत रसाबरोबरच इतर रसांचाही थाट उडाला होता. शांत रसाची या घरा अद्भुत रस पाहुण्याला आला होता. पण इतर रसांची दाटी उडाली होती. त्यांचेही नटणं थटणं चाललंच होतं, चालणारच. ज्ञानेश्वरांसारख्या भाषा कुबेराच्या घरी निघालेले हे कार्यात नाही नटायचं तर मग केव्हा. ज्ञानेश्वर त्यांचेही लाड आणि हट्ट पुरवीत होते. अहो वधूवराची मिळणी, जैशी वराडिया लुगली लेणी, तैसे दिशीची सुखासनी मिरविले रस. लग्नात वधूवरांच्या बरोबर वऱ्हाड्यांनाही मानाची आणि रुसव्या भोग्याची लेणी लुगणी का नाही मिळणार. मिळतातच. तसंच हे अवघ्या 16 वर्षाच्या या बाळाचं लाघव बरं हे किती गोड, किती रसाळ, किती प्रेममय. छे, उपमाच नाही. 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी, 14 वर्षाच्या सोपानदेवानी, 12 वर्षाच्या मुक्ताईनं आणि 18 वर्षाच्या निवृत्तीनाथानं महाराष्ट्रामध्ये केवढं कौतुक निर्माण केलं. मराठीच्या या नगरात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. इतक्या लहानपणी एवढी बुद्धी आली कुठून? त्यांना हे शिकवलं कुणी? हे शिकले तरी केव्हा? खरोखर कोण ही मुलं? कोण? नक्की नक्की आभाळीच्या 4 चंद्रकळा मानव रूपानं भूताळा आल्या. स्वर्गात बृहस्पतीनं सरस्वतीला वाहिलेली 4 सोनचाफ्याची फुलं तिच्या उजव्या अंगावरून जी घरंगळली, तीच ही महाराष्ट्रात जणू घरंगळत आली. नक्की नक्की तीच ही बाळ. ही 4 बाळे म्हणजे कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिव्हाळे, विष्णू भक्तीचे उमाळे आणि महाराष्ट्र सारस्वताचे सोहाळेच. महाराष्ट्रावर सरस्वती प्रसन्न होती. अयोध्येच्या सूर्यवंशी राजा रामचंद्रानं महाराष्ट्राचं भूमिपूजन केलं.
सर्वांनी प्रासाद बांधला आणि देवगिरीच्या चंद्रवंशी राजा रामचंद्रानं त्यावर वैभवाचा कळस चढवला. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, प्रचंड वैभव, सोन्याचं ऊन, रुपयाचं चांदणं, मोत्याचा पर्जन्य, कस्तुरीचं धुरळा आणि अत्तराचं दव. महाराष्ट्र स्वर्गीय सुखात नांदत होता. टाळ, मृदंग आणि वीणेचा झणत्कार ऐकला की महाराष्ट्राचं मन गहिवरतं. माहेरच्या माणसाचा शब्द ऐकला की दळण कांडण करीत असलेल्या सासूरवाशी मुलीचं मन जसं गहिवरतं ना, तसंच ती सासूरवाशीनं आपलं सून पण विसरते. तिचे हात थबकतात, नकळत तिचे पाय उठतात. कमरेचा खोचलेला पदर ती खांद्यावर ओढून घेते आणि हातचं काम टाकून धावते. महाराष्ट्राचं मन तसंच धावतं. त्याला वैकुंठ माहेरीचा सावळा श्रीरंग आठवतो. यादवांच्या राज्यात वैभव दुथडी भरून वाहत होतं. तरीही राजा आणि प्रजा नाच रंगात दंग नव्हती. त्यांच्या जीवीची ती खरी आवडच नव्हती. त्यांना आवड होती टाळ मृदंग विणेची. मराठीच्या नगरात प्रसन्न पहाटे गाई वासरांची घंटा घुंगरं रुंजणत, गोठ्यात झरझरत्या दुग्धधारांनी घागरी घुमत, वासरं हमरत, गायी हुंकारत. आषाढा कार्तिकात महाराष्ट्रातील सर्व रस्ते पंढरपुराकडे वाहत. टाळ मृदंग विणा सजीव होऊन विठ्ठल नामाचा जणू कल्लोळ उठवीत. दिंड्या पताका थैथै नाचत. विठ्ठल प्रेमानं सारं वातावरण थंड होऊन जाई. अवघी पंढरी दुमदुमे. दुसरा शब्दच उमटत नसे. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगाला विष्णुदासांचा वेढा पडे. भक्त आणि पांडुरंग उराउरी भेटत, अवघे गैवरून जात. चंद्रभागेच्या वाळवंटात वाळवून अधिक दिंड्या पताकांची दाटी उडे. अवघे संत जनार्दनामध्ये साखरेसारखे विरघळून जात. लहानपण मोठेपण उरतच नसे. पंढरी हीच महाराष्ट्राची खरी राजधानी बनली होती. याच यादव काळात विठ्ठल भक्तांची एक महान दिंडी महाराष्ट्रामध्ये अवतरली. साधं सोपं शुद्ध अध्यात्म प्रगटलं. देवाविषयी आणि एकमेकाविषयी काही एक आगळाच प्रेमा या मराठी प्रांतामध्ये लुटला. अवघ्या जाती यातींची एकच टाळी वाजली. भागवत धर्माची ध्वजा उंच चढली. हातची कामं टाकून माळी, तेली, साळी, ब्राह्मण, महार सगळे आषाढी कार्तिकीला पंढरीकडे धावू लागले. नवविधा भक्तींना पूर आला. पंढरीच्या विशीतूनच नामदेवांनी हळी दिली. आले वो संसारा सोडवण करा, शरण या उदारा पांडुरंगा. चोखोबांनी तो दौंडीच पिटली. त्यांनी सर्वांना आमंत्रण केलं. खट नट यावे, शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. संत सज्जनांची धाव पंढरीच्या वाटेकडे लागली. गोरोबा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, बंका महार, जोगा तेली, जगमित्र नागा, कान्होबा पाठक, परिसा भागवत, विसोबा खेचर, चोखा मेळ्याची बायको सोयरा महारी, जनाबाई, नामदेवांच्या कुटुंबातील सारी मंडळी आणि इतर कितीतरी संत या दिंडीत सामील झाले. आळंदीची ही 4 कोळी बाळ दुडदुड धावत आली आणि मग आनंदाला केवढं भरता आलं. पंढरीच्या गरुड पाळी एकच आरुळी उठली. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. टाळ मृदंगांचा एकच गदारोळ उठला. ज्ञानेश्वरांनी डावा हात हृदयावरती ठेवला आणि उजव्या हाताचं एक बोट उंचावलं आणि विमल स्मित करीत म्हटलं, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. तेवढ्यात गोरोबा कुंभारांनी म्हटलंच, निर्गुणाचे भेटी आलो आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. म्हणे गोरा कुंभार, परियेसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा. कोमल आवाजात मुक्ताईनं मोत्याची माळच गुंफली. विसाव्या आले मन, मन जाहले उन्मन, भास मावळला ठाई, सुखी झाली मुक्ताबाई. या दिंडीत क्षणात तल्लीन झालेले लहानगे सोपानदेव हळूच म्हणाले, सोपान प्रेमाचा, आनंद हरीचा.
तुटला मोहाचा मोहपाश. आणि मग जनाबाई तर प्रेमानं भांडत भांडतच पांडुरंगाकडे धावत आली. म्हणाली, अरे विठ्या विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मढे, तुला पाहून काळ रडे, तुझी राण रणकी झाली, जन्म सावित्री चुडेल आली. या भक्तांनी भक्ती वाङ्मयाचा पाऊस पाडला. भक्तीच्या मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पूर्वा, हस्त, स्वाती आदी नक्षत्रांच्या सरीवर सरी सरसरू लागल्या. सहाही विकार या पर्जन्य वृष्टीमध्ये वाहून गेले. भक्ती पर्जन्यात चिंब भिजलेला बंका महार द्वंद नाचत म्हणाला, बंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा, पुरवावा लढा हाची माझा. वासना उडाली, तृष्णा मावळली, कल्पना गळाली अहंकृती. संतांची उचंबळलेली मांदियाळी पाहून निवृत्तीनाथ कौतुकानं गुणगुणले, तल्लीन प्रेमाचे, कल्लोळ अमृताचे, डिंगर हरीचे राजहंस. संतांचा तो प्रेमा पाहून चोखोबांची लक्ष्मी सोयराबाई गहिवरून म्हणाली, अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. धन्यबाई मेहुणपुरी म्हणे चोखयाची महारी. संतांच्या शब्दाची चवच न्यारी. जी जनाबाई भांडत भांडत पांडुरंगाकडे आली, तीच पांडुरंगाला म्हणते, विठू माझा लेकुर वाळा, संगी लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडीवरी, नामा करांगोळी धरी, जनी म्हणे रे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. पांडुरंग तरी किती प्रेम आहे, सगळे त्याचे, तोही सर्वांचा. कुंभार मांडीवर आहे, शिंपी बोटाशी आहे, महार कडेवर आहे, कुणी खांद्यावर आहे. ईश्वर निष्ठांची महान मांदियाळी समतेचं, प्रेमाचं आणि एकात्मतेचं तत्वज्ञान स्वतः आचरून लोकांना शिकवित होती. हरीच्या मांडीवर खेळत होती. अहंकाराची, उच्च नीचतेची, कर्मठ धर्मकल्पनांची सारी जाळी जळमट फटकारून काढण्याचं काम या साधू संतांनी आरंभलं होतं. इतकं प्रेम करणं केवळ आईला साधतं बघा. ही संत मंडळी एकमेकावरही जीवापाड प्रेम करीत. त्यांच्यात स्पर्धा, हेवा, मत्सर व अहंकार लवमात्रही नव्हता. कशा करता असेल? कीर्ती आणि पैशाची हाव, गुरुबाजी, टवाळी, शिष्यशिष्णींची गुंडगिरी, मडबाजी आणि ढोंगबाजी त्यांच्यापाशी नावाला सुद्धा नव्हती. होतं फक्त प्रेम आणि भक्ती. त्यांच्या प्रेमात कसलीही बंधनं आड येत नव्हती. कोणी कोणाचे अभंग उतरून घेत आणि गात. मुक्ताबीचे अभंग ज्ञानेश्वर कौतुकानं लिहून घेत होते. जोगा तेल्याचे अभंग विसोबा खेचऱ्यांनी लिहून घेतले. सावता माळ्याचं कवित्व काशीबा गुरु टिपून ठेवीत होता. ज्ञानेश्वरांचा काव्यमत सच्चिदानंद बाबांनी गोळा करून ठेवला. तो चोखोबांची अमृतवाणी वेदशास्त्र संपन्न अनंत भट्टांनी उतरवून घेतली. बहुतेक संत संसारीच होते. कोणी भीक मागून देवभक्ती करीत नव्हता. कोणी मळ्यात राबत होता तर कोणी सोनारी करत होता. कोणी चिखल तुडवीत होता तर कोणी महारकी करत होता. कोणी कुणबावा करीत होता तर कोणी शेतामध्ये राबत होता. ते विठ्ठलाला आळवीत होते आणि विठ्ठलपायी गळा गोवीत होते. घात झाला. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. भयंकर आरोळ्या उठल्या. घोड्यांच्या टापा खडखडल्या. लखलखीत अर्धा चांद आणि एक चांदणी विंध्याचलावरून तळपत तळपत अत्यंत वेगानं पुढे सरकू लागली. आरोळ्यांचा आवाज वाढू लागला. टापांचा खडखडाट चढू लागला. भाल्यांचे फाळ आणि तलवारीची पाती जगाविली आणि लवलवणारे अफगाणी शिरताज, आक्रोशणारे अफगाणी कंठनाळ, शिवशिणारे अफगाणी मनगट आणि फुसफुसणारे अफगाणी छाताड बेहाय दौडत आणि बेताल ओरडत उधळत उसळत दख्खनवर तुडून पडली. 8,000 अफगाणी घोडा घामाळत फेसाळत चौटाप थरावत होता. जमिनीवर टाप ठरत नव्हती. त्या स्वारांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खलजी. विंध्याचल आणि सातपुडा यांच्या रांगा आपल्या टापांनी मागे फेकीत फेकीत हे 8,000 पठाण नर्मदेत घुसले. नर्मदेचं पात्र डहुळलं गेलं. त्यांनी नर्मदा ओलांडली आणि सरसर सरसर जमीन कापीत ही धाड यादव राज्यात घुसली. 8,000 पठाणांच्या कंठनातून इस्लामी पुकार आसमान फाडू लागला. त्या आक्रंदत होते
दीन दीन दीन, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. त्यांच्या या आरोळ्यांनी दिशा तडकल्या, कांठळ्या बसल्या, पाखरं उडाली, हंबरले आणि किंकाळ्या उठल्या. परचक्र आलं, महाराष्ट्रावर परचक्र आलं. बेहोश टापाखाली भूमी चेंदाळू लागली. जमीन आणि झुडप, जीव आणि जीवाणू टापांखाली चिरडीत तोडवीत ही सैतानी टोळी 52 धाव वलाडात घुसली. पहिली धाड पडली एलिशपूरवर. ही भयंकर बातमी देवगिरीला येऊन धडकली. येणाऱ्या शत्रूचं नाव गावही समजलं. अलाउद्दीन खलजी, महाभयंकर क्रूर कर्दन काळ अलाउद्दीन खलजी. दिल्लीच्या जलालुद्दीन खलजीचा हा पुतण्या अर्ज ममालिक अलाउद्दीन खलजी. राजा रामदेवराव खडबडून उठला, पण सैन्य कुठं होतं जागेवर. राजपुत्र शंकरदेव यादव, तो तर सेनापती पण होता, तो आपल्या सैन्यानिशी दूर कुठेतरी गेला होता. रामदेवरावाला भयंकर भविष्य दिसू लागलं. त्यानं होती तेवढी जवळची फौज आपल्या एका मांडलिक राजाबरोबर त्वरेनं घाट लाजोऱ्याकडे रवाना केली. कोकणातून एका मांडलिकाची थोडीशी मदतही आली. ही यादव सेना घाट लाजोऱ्यापाशी येऊन खलजीला अडवण्याकरता रोखून बसली. खलजी आलाच. वाघासारखी झेप घेत त्यांनी यादव सेनेला धडक दिली. धुमश्चक्री उसळली आणि यादव सेना कर्दळीसारखी क्षणात सपासप कापली गेली. पहिला दणका असा बसला. प्रतिकार पाचोळ्यासारखा उडवून अलाउद्दीन खलजी पुढे निघाला देवगिरीकडे. हे तुफानी वादळ देवगिरीकडे फुंपाटत निघालं. केवढी जबरदस्त हिंमत! आपल्यापासून 500 कोसा पलीकडे असलेल्या एका स्वतंत्र आणि बलाढ्य म्हणून गाजलेल्या मराठ्यांच्या राजधानीवरच फक्त 8000 स्वारांशी चालून याला काळीच हवं वाघाच. अलाउद्दीन माणिकपुराहून निघाला. तो महिना होता डिसेंबरचा सन 1293. माघाच्या शुक्ल पक्षाचे ते दिवस होते. राजा रामदेवराय देवदर्शनासाठी जात होता. इतक्यात धुळीचे लोट उधळीत अलाउद्दीन आलाच. घाट लाजोऱ्याच्या पराभवाच्या बातम्या देवगिरीला येऊन पोचायच्या आधीच अलाउद्दीनची पायधूळ देवगिरीला येऊन पोहोचली. देवगिरीत धावपळ उडाली. किल्ल्यावर रणधुंदुभी वाजू लागल्या, पण सैन्यच नव्हतं जागेवर. अवघं 4000 सैन्य या देवगिरीमध्ये होतं. रामदेवराव तेवढीच फौज घेऊन त्वरेनं शत्रूवरती चालून गेला. देवगिरीपासून 2 कोसावर त्याची आणि बेफाम अलाउद्दीन खलजीची गाठ पडली. लढाई पेटली पण भडकायच्या आतच विजली. कारण खलजीच्या वादळापुढे यादव सेनेचा टिकावच लागला नाही. ती पराभूत होऊन किल्ल्याकडे पळत सुटली. रामदेवराय निरुपायानं दौडत सुटला. तो किल्ल्यात शिरला आणि त्यांनी किल्ल्याचे दरवाजे बंद करून घेतले. किल्ल्याखाली देवगिरी नगर होतं, त्या अलगत अलाउद्दीन खलजीच्या तडाख्यात सापडलं. पठाणांच्या पंजात यादवांची प्रजा गवसली. आणि मग वर्णन करायला चित्रगुप्तालाही अशक्य व्हावं असा भयंकर प्रकार सुरू झाला. अफगाणांची पहिली झडप पडली देवगिरीच्या अब्रूवर. स्त्रियांच्या केविलवाण्या किंकाळ्या उठल्या, पण त्या ऐकायला होते फक्त अफगाणच. अवघी 8000 फौज घेऊन निघालेल्या अलाउद्दीनानं एक अफवा हवेमध्ये सोडून दिली की आपण बरोबर आणलेली फौज ही केवळ आघाडीची लहानशी तुकडी आहे. खरी मोठी फौज दिल्लीहून मागोमाग येतेच आहे. या बातमीनं रामदेवराय चिंताक्रांत झाला. आता आपलं कसं होणार हीच त्याची चिंता होती. खलजीनं उठवलेल्या या अफवेचा आणखीन एक परिणाम असा झाला की दक्षिणेतील एकही राजा रामदेवरायाच्या मदतीला आला नाही. जो तो आपापल्या राज्याचं या प्रचंड फौजेपासून रक्षण कसं करता येईल याच चिंतेत पडला. अफवांचं हे केवढं सामर्थ्य! देवगिरीच्या गळ्याला खलजीचा अचूक फास बसला. वेढा पक्का पडला. किल्ल्यात धान्याच्या पोत्यांची थडी लागलेली होती. लढाईच्या खास घाई गर्दीत तटाबाहेर व्यापाऱ्यांनी आणून टाकलेली ती पोती राजानं भराभरा किल्ल्यात घेतली होती. 10-12 दिवस वेढा नेटानं चालू होता. एवढ्यात एक बातमी रामदेवरावाच्या कानात सांगितली गेली. ती ऐकून रामदेवरावाची छातीच दडपली. किल्ल्यात भरलेली पोती धान्याची नसून फक्त मिठाचीच आहेत ही ती बातमी होती. धान्य फक्त 2-4 दिवस पुरेल इतकंच गडावरती शिल्लक होतं. रामदेवाचा हात कपाळाशी गेला. सैन्य जागेवर नाही. धान्याचा खडखडाट, शत्रू असा भयंकर आणि मदतीची तर आशाच नाही असं पाहून रामदेवराव हतबुद्ध झाला. काही उपाय सुचेना, मार्ग सापडेना. मागून येणारा प्रत्येक क्षण मरणाच्या दाढेकडे गचांड्या देत देत नेऊ लागला. शिवाय दिल्लीहून येत असलेली प्रचंड फौज आधीपासूनच मृत्यूचा धाक घालीत होती.
रामदेवरावाला आता केवळ सर्वनाश दिसू लागला. खूप विचार करूनही मार्ग सापडेना. निरुपाय झाला. आता फक्त एकच मार्ग उरला, बिनशर्त शरणागती. मोठ्या कठोर मनानं रामदेवरावानं अलाउद्दीनला कळवलं की मी तुम्हाला शरण आहे, मी तहाला तयार आहे. आणि पठाणांच्या फौजेत फत्ते मुबारकीचा जल्लोष उसळला. सम्राट रामदेवराव यादव नजराने घेऊन अलाउद्दीनाच्या छावणीत जातीने शरण गेला. महाराष्ट्राचा हा पहिला अपमान, ही पहिली शरणागती. अलाउद्दीन खलजीने केलेली खंडणीची सारी मागणी रामदेवरायानं मान्य केली आणि तो किल्ल्यामध्ये परत आला. आणि तेवढ्यात रामदेवरायाला बातमी आली की आपला युवराज शंकरदेव यादव खूप मोठी फौज घेऊन देवगिरीच्या रक्षणाकरता तातडीने येतोय. ही बातमी ऐकूनच रामदेवराव घाबरला. पण अलाउद्दीनाची जी पाठीमागून येणारी प्रचंड फौज आहे त्याचीच दहशत रामदेवरावाला बसलेली होती. पण या बातमीनं अलाउद्दीनच्या मात्र तोंडचं पाणीच पळालं. दिल्लीचा अलाउद्दीन खलजी देवगिरीला आला असल्याची खबर युवराज रामदेवरावाला समजताच तो ताबडतोब सैन्यानिशी देवगिरीला दौडत निघाला. मुठभर सैन्यानं आपल्या खास राजधानीचं वस्त्रारण केलेलं ऐकून तो तरुण शूर राजपुत्र चवताळलाच. अपमान धुवून काढण्यासाठी तो धावून निघाला. त्याच्याविषयी सैन्यही पण खूप प्रचंड होत. राजपुत्र येतोय आणि जवळ येऊन पोहोचलाय हे समजताच अलाउद्दीनला आपलं मरण अगदी स्पष्ट दिसू लागलं. पण तो डगमगला नाही. त्यानं लढाईची तयारी केली. राजा रामदेवराव मात्र घाबरून गेला, कारण त्याला चिंता पडली की आपल्या मुलानं अलाउद्दीनवर हल्ला केला आणि जर पाठीमागून येणारी दिल्लीची फौज येऊन कोसळली तर आपला टिकाव कसा लागणार. अलाउद्दीनच्या रक्षणाकरता तळमळू लागला रामदेवराव. त्यानं घाईघाईने आपला दूत युवराज शंकरदेवाकडे पाठवला. शंकरदेव दौडत येत होता. तो देवगिरीपासून थोड्या अंतरावरती येऊन पोहोचला होता. एवढ्यात त्याला दूतानं राजाचा निरोप सांगितला की आपला आणि खलजीचा तह झालेला आहे. खंडणी आणि फक्त लूट घेऊन खलजी निघून जायला तयार आहे. तरी तू आता त्याच्यावर हल्ला चढवू नकोस, भांडण वाढवू नकोस, कारण दिल्लीहून फार मोठी फौज पाठोपाठ येते. बापाचा हा निरोप शंकरदेवाला मिळाला. त्यानं बापाचा निरोप साफ धुडकावून लावला. तो चिडलाच. लूट केलेलं धन आणि वर खंडणी देऊन शत्रूला माघारी घालवणं म्हणजे तेल ओतून वणवा विझवण्यासारखा प्रयत्न करणं आहे. शंकरदेवानं उलट अलाउद्दीनालाच असा झणझणीत निरोप पाठवला की तुला तुझ्या जीवाची पर्वा असेल तर या आमच्या यादव राज्यातून तू ताबडतोब सारी घेतलेली लूट परत कर आणि ताबडतोब चालता हो, नाही तर मारला जाशील. शंकरदेवी संतापून खलजीवरती चालून आला. लढाई भडकली. शंकरदेव आणि त्याची सेना शर्थीनं लढू लागली. त्याची खात्री होती की आपण खलजीला झोडपणार, आणि तसंच होऊ लागलं. खलजीची फौज चौफेर मार खाऊ लागली. यावेळी रणधुमाळी मनस्वी उसळली. उन्हाळ्याचे दिवस होते. फुपाटा फार होता. थैमान घालणाऱ्या घोड्यांच्या टापांनी धूळ उसळत होती. आरपारच स्पष्ट काहीही दिसत नव्हतं. खलजी यादवांच्या पराक्रमानं भाजून निघत होते. त्यांच्या मरणाचा क्षण जवळ येऊन पोचला होता. पळूनही सुटका होणं अशक्य आहे. आता इतक्यात किल्ल्याच्या नाकेबंदीला ठेवलेली राखीव 1000 अफगाणांची फौज खलजीच्या मदतीला धावून आली. ती दौडत ओरडत येत होती. त्यामुळे धुळीचं लोट गगनाला भिडले. त्यांच्या रणगर्जनांनी आसमानाचा घुमट घुमू लागला. यादव सेनेला धुळ्याचे लोट दिसू लागले. आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. फौज अस्पष्ट दिसू लागली. यादवांना वाटलं दिल्लीची मागवून येत असलेली अफाट फौज तीच आली. आणि शंकरदेव यादवाच्या गळ्यात जवळजवळ पूर्णपणे पडलेली विजयाची माळ तुटली. आणि यादव सेना घाबरून 8ही दिशांना सैरावैरा पळत सुटली. पराभव, प्रचंड पराभव, काहीही कारण नसताना पराभव आणि उरलेल्यांची कत्तल. हा दिवस होता शनिवार, दिनांक 6 फेब्रुवारी 1294. रामदेवराव किल्ल्यातून शंकरदेवाच्या मदतीला आला नाही. खलजीच्या अफवांनी गांगरून तो किल्ल्यातच बसला. तो जर मदतीला आला असता तर अलाउद्दीन फौजेसकट खडा झाला असता. पण हा दूरदर्शीपणा रामदेवरायाला कधी सुचलाच नाही.
अलाउद्दीन खलजीनं शंकरदेवाचा पाठलाग केला नाही. त्यानं लगेच पुन्हा देवगिरीलाच वेढा घातला. त्यामुळे रामदेवराव जास्तच पेचात पडला. त्यानं मुठीत नाक धरून खलजीकडे एक तहाची याचना केली. खलजीनं आपली झाकलेली मूठ झाकूनच ठेवली आणि आव मात्र आणला तो 1.25 लाखाचा. तो तहायला तयार झाला, पण अरेरावीनं पहिल्याच्या पेक्षाही अवाच्या 1.25 खंडणी त्यांनी मागितली. रामदेवरावानं ती मुकाट्यानं मान्य करून त्याला ती दिली. किती दिली माहिती आहे? एकूण 600 मण सोनं, 700 मण मोती, 2 मण हिरेमाणक आणि 1000 मण चांदी, शिवाय रेशमी कापडाचे 4000 ठाण. आणि पठाणांनी केलेली लूट ती वेगळीच. पण याही पेक्षा एक प्रचंड लूट अलाउद्दीन खलजीनी मागितली आणि ती त्याला मिळाली. कोणची? त्यांनी रामदेवरावाला सांगितलं की तुझी मुलगी मला दे. या मुलीचं नाव तर ज्येष्ठा पल्ली, तिला म्हणत असत जेठाई. आणि रामदेवरावाला ही आपली मुलगी या सुलतान अलाउद्दीन खलजीला देणं भाग पडलं. दिली. ही सारी संपत्ती अलाउद्दीन खलजींनी आपल्या बरोबर घेतली. महाराष्ट्राची राजकन्या त्यांनी आपल्या बरोबर घेतली आणि दिमाखानं मान वर करीत विजयाच्या घोषणा करीत करीत अलाउद्दीन खलजी दिल्लीकडे निघून गेला. 12 वर्ष हा खंडणीचा ओघ दिल्लीकडे चालूच होता. महाराष्ट्र मांडलिक बनला होता. पण 12 वर्षांनंतर युवराज शंकरदेवाच्या स्वाभिमानाने एकदम उसळी मारली. दिल्लीला जाणारा खंडणीचा ओघ एकदम त्यानं थांबवला आणि शंकरदेवाने एकही कवडी दिल्लीला पाठवायची नाही असं ठरवलं. महाराष्ट्राची वाहती जखम थांबली. पण खपली बसायच्या आतच दुसरी कुऱ्हाड कोसळली. खंडणी बंद होताच 30,000 फौज घेऊन अलाउद्दीनचा अत्यंत क्रूर सेनापती मलिक काफूर 1000 दिनारी हा देवगिरीवर येऊन कोसळला. रामदेव आणि शंकरदेव देवगिरीतून फौजा घेऊन उठले. देवगिरीच्या देवांची आणि दिल्लीच्या दानवांची घनघोर झुंज जुंपली. शंकरदेव आणि रामदेव कमालीच्या शौर्यानं लढू लागले आणि तरी देवांचा सणसणून पराभव झाला. यादव सेना 10 दिशांना पळत सुटली. उरलेल्यांची कत्तल उडाली. शंकरदेवही सुन्न होऊन निरुपायानं पळत सुटला आणि त्यातच एक भयंकर रामायण घडलं. प्रत्यक्ष राजा रामदेवरावच मलिक काफूरच्या हाती जिवंत सापडला. देवगिरीच्या गरुड ध्वजानं हे दुसरं दुर्दैव पाहिलं. आनंदित अत्याचार प्रजेवर करून, अपरंपार लूट करून आणि राजाला कैदी बनवून मलिक काफूर मोठ्या उन्मादात दिल्लीकडे रवाना झाला. शंकरदेवाच्या आणि प्रजेच्या देखत राजाला तो घेऊन गेला. कोणीही काहीही करू शकलं नाही. हा दिवस होता शनिवार, दिनांक 24 मार्च 1307. का झाला पराभव? काय कमी पडलं? शस्त्रास्त्र कमी पडली? इथं युद्ध साहित्य कमी पडलं? सैन्य कमी पडलं? शौर्य कमी पडलं की नैतिक बळ कमी पडलं? यापैकी काहीच कमी पडलं नाही. मलिक काफूरपेक्षाही या गोष्टी यादवांच्या पाशी ओतप्रोत होत्या. मलिक काफूरचा नीतीशी काय संबंध होता? तरी त्याचा जयच झाला. मग काय कमी पडलं यादवांच्याकडं? कमी पडला आत्मविश्वास, कमी पडला निर्धार, कमी पडली शिस्त, योजनाबद्धता, कडवेपणा आणि कमी पडलं नेतृत्व. इथून पुढे 6 महिने हा महाराष्ट्राचा राजा दिल्लीच्या कैदेमध्ये होता. अलाउद्दीन खलजीच्या कैदेतून सुटून आल्यानंतर हा रामदेवराव पुढे 2 वर्ष जिवंत होता. इसवी सन 1309 रामदेवरावाच्या मृत्यूनंतर शंकरदेव देवगिरीच्या सिंहासनावरती राज्याभिषिक्त राजा झाला आणि त्यानं ताबडतोब दिल्लीला जाणारी खंडणी पुन्हा बंद केली. सुलतान अलाउद्दीनाचे डोळे देवगिरीवरती पुन्हा वटारले गेले. पण त्यानं शंकरदेवाला चांगलंच ओळखलं होतं. या पराक्रमी पोराच्या तडाख्यातून पूर्वी केवळ नशिबानं आपण मरता मरता वाचलो होतो हे तो विसरलेला नव्हता. अलाउद्दीनानं खंडणी करता 3 वर्ष वाट पाहिली. शंकरदेवाने एक फुटकी कवडीही पाठवली नाही. आणि मग अलाउद्दीनानं अफाट फौजींशी दुसरी मोहीम मांडली. देवगिरीची दौलत साफ रसातळाला नेण्याच्या निश्चयानं जंगी फौज सज्ज झाली. अफगाणी फौजेचा समुद्रच जळून अलाउद्दीन खलजीनं
मलिक काफूरलाच पुन्हा सेनापतीपद दिलं. अलाउद्दीनाचा जिहादचा हुकम सुटला आणि या अफाट सेनासागराच्या प्रलयंकारी लाटा देवगिरीवरती गरजत रोरावत सुटल्या. दिन 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 अल्लाहू अकबर. लाटा महाराष्ट्रात घुसल्या. अनन्वित अत्याचार, कत्तली, विध्वंस पुन्हा सुरू झाला. देवगिरीवर या लाटांची धडक आली. शंकरदेवही युद्धाला निघाला. तो महाप्रतापी होता, अत्यंत उग्र स्वाभिमानी होता. शिवाच्या तांडवासारखा तो लढला. पण अखेर बळ अपुरं पडलं. कोणतं बळ? निष्ठेचं बळ कमी पडलं, करार कमी पडला, हट्ट कमी पडला. मलिकच्या फौजेत घोष होता आणि जोश होता जिहादचा. यादवांच्या फौजेत होती ते फक्त स्वामीनिष्ठा. जिहादच्या सामर्थ्यापुढं स्वामीनिष्ठा तोकडी पडली. कारण ती फक्त एका व्यक्तीपुरती होती. अस्मितेसाठी लढणाऱ्या एका सामान्य माणसातही हजार हत्तींचं बळ असतं. अस्मिता जागी नसेल तर जोश यावा कुठून? शंकरदेव मराठ्यांच्या क्षात्र धर्माला शोभेल असा लढला यात शंकाच नाही. रणांगण वणव्यासारखं भडकलं होतं. मुणकी ओढत होती, रक्त खळाळत होतं आणि घात झाला. महाराष्ट्राच्या वरमी घाव बसला. शंकरदेव ठार झाला. मलिक काफूरनं त्याला मारलं. महाप्रलय उडाला. पृथ्वी आक्रंदू लागली. शेष डळमळला. कत्तल सुरू झाली. देवगिरीवर मलिक चढला. महाराष्ट्राच्या वैभवाचा, स्वातंत्र्याचा, सद्धर्माचा, सुसंस्कृतीचा, दराऱ्याचा तो गरुड ध्वज कडाडकन मोडून पडला. पंख तुटले, मुणकं उडालं. सोन्याचं सिंहासन कोलमडलं. आग उसळली. मंदिरं फुटली. राजप्रासादातील अपरंपार संपत्ती फरफटत बाहेर आली. आसूड कडाडले. अत्याचारांच्या लाटा उंच उंच चढू लागल्या. रक्तांचे तुषार उडू लागले. लाटा चौफेर फेसाळून देवगिरीला घेर घेरून आतमध्ये ओढू लागल्या. स्वातंत्र्याचा शेवटचा आक्रोश उठला. कडा मोडला. देवगिरी बुडाली. उरले फक्त बुडबुडे. महाराष्ट्राचं रणांगण बनलं. मलिक काफूरनं महाराष्ट्रामध्ये अक्षरशः वणवे पेटवले. सुखी संसारातली पाखरं होरपळून मरू लागली. आकांत उडाला. 1300 वर्ष राजांनी आणि प्रजाजनांनी खडतर तपश्चर्या करून निर्माण केलेलं महाराष्ट्राचं वैभव वैऱ्यांनी पायाखाली तुडवलं. आर्त किंकाळ्यांनी दिशा कोंदल्या. माणसांचा खटीखाना सुरू झाला. सैतानांनी संहार मांडले. जिथं मंत्रपुष्पांची वृष्टी होत होती तिथं मांसखंडांची वृष्टी होऊ लागली. जिथं वेदध्वनी निनादत होते तिथं सैतानांचं हास्य घुमू लागलं. घणांच्या घावाखाली कितीतरी सुंदर सुंदर मूर्तींच्या ठिकऱ्या उडू लागल्या. 100 वर्ष खोदकाम करून निर्माण केलेली स्वर्गीय शिल्पकला धडाधडा कोसळू लागली. नद्यांची उदकं रक्ताळली. ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्र कुळीत, कल्पतरूंच्या आरवात, पियुषाच्या अर्णवात, चेतना चिंतामणीच्या गावात काय हा भयंकर प्रकार! महाराष्ट्राचं रूप होतं कसं आणि आता हे झालं कसं? तारुण्य आणि सौंदर्य हे महाराष्ट्राच्या लेकी सोनांचे अपराध ठरावेत का? कोणाही हैवानानं त्यांच्या घरात घुसावं, कोणालाही ठार करावं, त्यांची मंगळ पकडावीत आणि तो हंबरडा ऐकायला वारी उरलाच नाही. दुःखाला क्षिती राहिलं नाही. हाल, दुःख, बेअब्रू, माणुसकी संपली. गोकुळाचं स्मशान झालं. मलिक काफूरनं महाराष्ट्रामध्ये फौज आणि अंमलदार ठेवले आणि तो दिल्लीला गेला. मराठ्यांवर त्या पिसाट अंमलदाराची छळवादी झांवादारी सुरू झाली. छळ आणि नाश हीच त्यांच्या सत्तेची आदितत्व होती. सुलतानशाही अशीच चालायची. पण किती दिवस? मराठींच्यातील चीड, स्वाभिमान, शौर्य, पौरुष, तारुण्य संपलं की तरुणच संपले? नाही, ते जिवंत होतं, ते जागा होतं आणि तेवढ्यात उडालाच एक फुलका निखारा. तो आत्तापर्यंत राखेत दबलेला होता. त्याचं नाव होतं हरपाल देव. प्रत्यक्ष रामदेवराव यादवांचा हा जावई, त्याच्या मुलीचा हा नवरा. सुडासाठी त्यांनी तलवार उपसली आणि मग हजारो मराठ्यांच्या तलवारी त्याच्या निशाणाखाली जमा झाल्या. हरपाल देवाने एकदम बंडाचा भडका उडवला. देवगिरी जिंकली. दिल्लीत जाण्यापूर्वी मलिकनं मागं ठेवलेल्या फौजेचा त्यांनी साफ फंदा उडवला. दिल्लीवाले सुभेदार पटापटा मेले. जे जगले वाचले ते दिल्लीकडे पळत सुटले.
हरपालानं पुरेपूर सूड उगवला. हरपाल देवानं खलजींची सत्ता पार उखडून काढली. संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा स्वतंत्र झाला. पण हे महाराष्ट्राचं स्वातंत्र्य पुन्हा भरडून काढण्याकरता दिल्लीचा नवा सुलतान स्वतः जातीनं महाराष्ट्रावर चाल करून आला. त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन मुबारिक खान खलजी. हा अलाउद्दीन खलजीचा मुलगा. हा भयंकर मनुष्य होता. पण तसं नव्हतं कोण. सगळे तसेच होते. मराठ्यावर सूड उगवण्याकरता प्रचंड फौजेनिशी देवगिरीवर स्वतः मोर्चा त्यानं वळवला. हे वर्ष होते इसवी सन 1318. पुन्हा महाराष्ट्रात आग भडकली. देवगिरी आणि दिल्लीची झुंज सुरू झाली. संपली. हरपाल देवाची समशेर सेना आणि सेनापतीत्व दिल्ली पुढे तोकडं पडलं. त्याची सेना विस्कटली, पळत सुटली, पराभूत झाली. जी कारणं शंकरदेवाच्या पराभवाची तीच कारणं हरपाल देवाच्याही पराभवाची. फरक नाही. पाठलाग सुरू झाला आणि मुबारिक खानाच्या हाती हरपाल देव जिवंत सापडला. वास्तविक 2 वर्ष हरपाल देवाला आपल्या स्वराज्याची घडी बसवायला आणि शत्रूच्या विरुद्ध लढायला पूर्ण तयारी करण्याकरता मिळालेली होती. परंतु तसं काही घडलंच नाही आणि शेवटी तो जिवंत सापडला. सुडानं जळफळणाऱ्या त्या सुलतानापुढं हरपाल देवाला हजीर करण्यात आलं आणि मग त्यांनी भयंकर हुकूम सोडला. उसकी खाल खींच कर देवगिरी के दरवाजे पर लटका दिया जाए. हरपाल देवाला जिवंत सोडून देवगिरीच्या दरवाज्यावर टांगण्याचा हुकूम सुलतानानं फरमावला. लगेच कामाला सुरुवात. रक्ताचं सरोवर साचलं. हरपाल देवाच्या अंगाची साल छिळण्यात आली. जास्वंदीसारखा तो लाल बुंद देह यातनांनी तळमळताना पाहून सुलतान खुश झाला होता. देवगिरीच्या दरवाजावर यादवांचा जावई लोंबकळू लागला. लग्नात सम्राट रामदेवरायाकडून सीमेवरती भर वैभवात सीमांत पूजन स्वीकारणारा यादवांचा जावई आज मांसाचा लोळागोळा होऊन सोललेल्या बकऱ्यासारखा वेशीवर लोंबकळत होता. ही सुलतानांची जहादारी. सुखाचं मरणही महाग इथं. आजवर देवगिरीच्या माथी गरुड ध्वज फडकत असे. आज फडफडत होती गिधाड आणि कावळे. सुडाचा हा अखेरचा लाल भडक निखारा देवगिरीच्या वेशीत विझत विझत शेवटी पार विझून गेला आणि मग पूर्वीहूनही 1000 पट काळोख दाटला. तेलात खाल्लेल्या काजळासारखा. अमावस्येचा अंमल सुरू झाला. घोबडांचं फावलं. कोल्या कुत्र्यांची दिवाळी उगवली. झरी सापांचा निर्धास्त संचार सुरू झाला. दुर्गंधी आणि काळोख एकजीव झाले. अशा या काळोखात रानटी जनावरांच्या तडाख्यात कुणी सापडलं तर मरायचं मुक्काट्यानं. न ओरडता, न रडता. मोठ्यानं रडायचं सुद्धा नाही. हुंकेही द्यायचे नाही. मनातल्या मनात रडायचं. मोठ्यानं रडायचं फक्त कुत्र्यांनी. चाचपडणाऱ्या जीवापेक्षा सापाची झोप महत्वाची होती इथं. या अंधारात मरेपर्यंत नुसतं जगायचीही परवानगी नव्हती. कोणी जगायचं, कसं जगायचं, किती जगायचं हे ठरवण्याचा अधिकार होता सुलतानांच्या हाती. नात्या गोत्यांचे व्यवहार संपले होते. उरला होता फक्त एकच जवळचा नातलं. त्याचं नाव मृत्यू. तो सर्वांचा प्रेमळ सखा. पण कधी कधी तोही लवकर येत नसे. वनवास सुरू झाला होता. वनवास नव्हे, नरकवास हा. संतांची दिंडी वैकुंठाला गेली. ज्ञानेश्वरांच्या नंतर सर्व संत भराभरा जग सोडून गेले. उरले फक्त नामदेव, जनाबाई आणि चोखा मेळा. महाराष्ट्राच्या मरणाचा सोहळा पाहणं त्यांच्या नशिबी आलं होतं. सर्वत्र देव पाहणाऱ्या नामदेवांनी हाताश होऊन म्हटलं, दैत्यांचे नि भारे दाटली आवनी. सुलतानांच्या समदुर्बुद्धीला राजा, भिकारी, तरणे, म्हातारे, बायका, पोरं, चोर आणि संत सारखेच मरणाचे मानकरी. चोखोबांच्या मंगळवेढ्याला गावकूस घालायचं अंमलदारांनी ठरवलं. हे बांधकाम करून घेण्यासाठी महारांना वेठीला धरण्यात आलं. अनेक महार जबरदस्तीनं शिरावरती धोंडे वाहून नेण्यासाठी आणि रचाई करण्यासाठी कामाला जुंपण्यात आले. या जबरदस्तीत चोखोबांनाही रखडण्याचा मान मिळाला. तो थोर वैष्णव विठ्ठल विठ्ठल म्हणत रचाईसाठी धुंडे वाहू लागला, घमेली वाहू लागला. 4 महिने महारांचं रक्त आटवून गावकूस उभारण्यात आलं. प्रचंड वेस उभी राहिली.
आणि एके दिवशी अनेक महार कामगार विशीपेशी काम करीत होते. त्यातच चोखोबाई होते. आणि कडाळ कडाळ असा भयंकर आवाज झाला. भीतीचे आर्त चित्कार उठले आणि ती प्रचंड वेश धडाडकन कोसळली. सगळी महार चेंगरून दडपून ठेचून कोंदून मेली. चोखोबाई दगडा धुळण्यांच्या पर्वतामध्ये गप्प झाली. शके 1560. महारासाठी कुणी रडायचं? रुक्मिणी आणि पांडुरंग रडले म्हणे. देवांच्याही हाती फक्त रडणंच उरावं का? आस्वाद आणि रक्तात भिजत होती वर्षामागून वर्ष. घाणचे घाव घालून मेघ जमिनीत ठोकावी तशी सुलतानांची सत्ता खोल खोल जात होती. एकामागून एक सुलतान महाराष्ट्रावर सुलतानी गाजवीत होते. एक मरायच्या आधीच दुसरा सुलतान हजर होता. महाराष्ट्राच्या भाषेवर त्यांचं अजिबात प्रेम नव्हतं. महाराष्ट्राच्या धर्मावरही त्यांचं प्रेम नव्हतं. महाराष्ट्राच्या देवांवर, लोकांवर, शास्त्रावर, रीतरिवाजावर, तीर्थक्षेत्रांवर, इतिहासावर, परंपरेवर, मानबिंदूवर कशावरही त्यांचं काडीचंही प्रेम नव्हतं. उलट त्यांच्याशी त्यांचं कडकडीत वैरच होतं. असं वैर करण्यातच हे सुलतान पुण्य समजत असत. मराठ्यांची जमीन आणि स्त्री आपल्या उपभोगासाठी आहे आणि पुरुष आणि जनावर आपल्या सेवेसाठी राबण्याकरता आहेत असंच ते मानित असत. महाराष्ट्र गुलामगिरीत होता. फटके खात खात मानेवरचं जू तो ओढीत होता. एकेका सुलतानाचं चरित्र भयंकर होतं. उघड्या डोळ्यांनी बघणंच अशक्य. प्रत्येकाच्या लीला विलक्षण अतार्किक. सन 1347 जाफर खान उर्फ हसन हा महाराष्ट्राचा सुलतान झाला. हाच तो हसन गंगू बहमनी. यानं राजधानी केली गलबुर्गा. गलबुर्गा नाही म्हणायचं आता, अहसनाबाद म्हणायचं. राजधानी नाही म्हणायचं, दारुस सल्तनत म्हणायचं. महाराष्ट्रातील गावांची, डोंगरांची, बंदरांची, माणसांची सुद्धा नावं बदलत होती. पारतंत्र्याचं विष अंगात भिनत चाललं होतं. ज्यांची शिल्पकला पाहून परमेश्वरांनी थक्क होऊन जावं अशी अत्यंत अप्रतिम लावण्यमय मंदिरं या सुलतानानं फोडून तोडून उद्ध्वस्त केली. आयुष्याच्या आयुष्य खर्च करून लिहिलेले ग्रंथ आगीत पडले. कलेचा आणि ज्ञानाचा हा नाश पाहून खरोखर सरस्वती ढसढसा रडली असेल. 10वा बहमनी सुलतान अलाउद्दीन शाह हा आता राज्यावर आला. इसवी सन 1435 ते 57 ही त्याची कारकीर्द. या सुलतानांच्या राज्यात महाराष्ट्र अक्षरशः भरडून निघत होता. महाराष्ट्राचे संत भिंताडाखाली चिरडून मरत होते. पण दरबारात मात्र परदेशातील अवलियांचे मखमलीवरती सन्मान होत होते. त्यांना इराणी, अरबी वा तुर्की देशातून मुद्दाम आणवलं जात असे. अवलिया नाही सापडला तर त्याच्या पोरा नातवंडांना इथं आणून त्यांची थाटाची सरबराई होत असे. चैनबाजी आणि असला दानधर्म अपार खर्चानं सुलतान करीत असत. कर वसूल होई मराठ्यांच्या गाडग्या मडक्यातून आणि त्यावर सुलतान उदार असत. या सुलतानांचे चाळे भयंकरच होते, अतिमानुषी. त्यांचे दुर्गुण किती गावेत? लहरी, तापट, कपटी, खुनशी, मूर्ख, कत्तलबाज, दारूबाज, कामांध, लुटारू आणि चैनी नसेल तर तो सुलतान कसा? हे तर त्यांच्या स्वभावातील स्थायीभाव होते. गादीसाठी भावांचे डोळे काढणं आणि खून पाडणं म्हणजे त्यांच्या हातचा मळ. त्यांच्यातला न्यायी सुलतान काय न्याय देईल याचा नेम नसे. एखादा सुलतान दयाळू म्हणून गाजे. दयाळू म्हणजे काय? दयाळू म्हणजे कमी क्रूर. हुमायून शाह बहमन हा दयाळू समजला जात असे. का? तर त्यांनी पहिली कत्तल फक्त 7,000 हिंदूंची केली म्हणून. सर्वात भयंकर इसम म्हणजे गाझी. गाझी म्हणजे धर्मवीर आणि धर्मवीर म्हणजे कत्तलबाज. आतापर्यंत फक्त एकच सुलतान महाराष्ट्रावरती राज्य करीत होता. पण याच सुलतानांचे 5 सुभेदार 5 ठिकाणी स्वतंत्र बादशाह बनले. त्यातला पहिला होता फतेउल्ला इमाद शाह, दुसरा होता अहमद निजाम शाह, तिसरा होता कुली कुतुब शाह, चौथा होता युसुफ आदिल शाह आणि 5वा होता कासिम बेरीज शाह. या 5ांची जरा भयंकर होती. यातील युसुफ आदिल शाह हा तुर्कस्थानातून आलेला होता. कासिम बेरीज शाह
हा जॉर्जियातून आलेला होता आणि कुली कुतुबशहा हा इराणातून आलेला होता. महाराष्ट्राशी यांचा काहीही संबंध नव्हता. शुद्ध परके उपरे. या 5 सुलतानांच्या जोडीला एक 6वा शत्रू येऊन उभा राहिला. इसवी सन 1498च्या मे महिन्यामध्ये वास्को डी गामा हा गोव्यात उतरला. भारत देश म्हणजे केवळ धर्मशाळा झाली. कोणीही यावं, इथं आपलं बिराड थाटावं, इथल्याच लोकांची कत्तल करावी, स्वतःची इथं राज्य थाटावीत. भारतातल्या बायका पोरांनी निमूटपणे मार खात खात या पाहुण्यांची सेवा करावी आणि मरावं, हे असं चाललं होतं. गोमांतकात पोर्चुगीजांची सत्ता प्रस्थापित झाली. इसवी सन 1510 फेब्रुवारी 10 गोमांतकही गुलामगिरीत पडला. थोड्याच दिवसात खैबर खिंडीतून तैमूरलंग आणि चंगीज खान यांचा थोर वंशज जहीरुद्दीन मोहम्मद बाबर हा हिंदुस्थानात उतरला. तैमूरनं पूर्वी या हिंदुस्थान देशाशी प्रस्थापित केलेले प्रेमाचे संबंध जणू टिकावेत म्हणूनच. 2 सुलतानांच्या झगडेबाजीत बहुसंख्येने मरत होते दोन्ही बाजूचे मराठेच. आपण एकीकाळी या महाराष्ट्रातले स्वतंत्र राजे होतो, हेच मुळे हे मराठे सारे विसरले होते. पदी बाळगलेल्या मराठ्यातील चांगल्या उच्च कुळीतील मराठ्यांना वतनाकरता भांडायचं कसं तेही शिकवलं. वतनदारीची चटक लावली. आपापसातील भाऊबंध्या पेटवून दिल्या. यादव राज्य बुडाल्यापासून मराठी आदर्श सहनशीलता शिकत होते. देवावर, देवळावर, गाईवर, बाईवर, आईवर आणि कोणावरही हात टाकला तरी मनशांती कशी टिकवायची याचं शिक्षण सुलतानांनीच त्यांना दिलं होतं. इसवी सन 1565 मध्ये कर्नाटकच्या हिंदवी स्वराज्याचा नाश करण्याकरता राक्षस तागडीच्या रणांगणावर सारे सुलतान एका बाजूने जमा झाले आणि दुसऱ्या बाजूला होता विजयनगरचा राजा रामराजा. त्याच्या विरुद्ध या सुलतानांच्या फौजेमध्ये होती आमची मराठ्यांची माणसं. हाय, आपले कोण आणि परके कोण हे 300 वर्षांच्या अनुभवाने कळू नये का? राक्षस तागडीच्या लढाईत रामराजाचा पराभव झाला. दुर्दैवानं रामराजा सापडला गेला, पकडला गेला आणि सुलतानांनी त्याला ठार मारलं. राजा रामरायाचं मस्तक विजापूरच्या अली आदिलशहाने पोखरून काढलं. त्यानं त्यातील मांस आणि मेंदू काढून ते रिकामं केलं आणि विजापुरातील एका घाण मोरीच्या तोंडाशी अशा कौशल्याने बसवलं की मोरीतील घाण रामरायाच्या तोंडातून बाहेर यावी. आता काय सांगावं, कोणती उपमा द्यावी, कोणाशी तुलना करावी या सुलतानांची? असे होते हे सुलतान. अशांच्या जाचात महाराष्ट्र जिण जगत होता. 1-2 वर्ष नाही, सतत 300 वर्ष सुलतानांचा अंमल आणि विषाचा अंमल सारखाच, यायचं फक्त मरणच. आणि तरी महाराष्ट्राच्या मराठ्यात लाचारीचं पीक फोफावत होतं. पण 300 वर्षापूर्वी महाराष्ट्राची माती करून गेलेल्या अलाउद्दीनाच्या रानटी आकांक्षेतून उठलेले हजारो अलाउद्दीन आजही तितक्याच हिरिरीनं कत्तलच्या रात्री गाजवीत होते. ही गुलामगिरी आणि लाचारी पाहून चिडत होता, चडफडत होता फक्त सह्याद्री, फक्त सह्याद्री.